घरामध्ये जर का तुटलेला आरसा, त्याचप्रमाणे जुने पुराणे ब्युटी प्रोडक्ट्स, कॉस्मेटिक्स एक्सपायर झालेले असले तरी सुद्धा काही काही बायका फेकतच नाहीत. नको, चांगलं आहे. लिपस्टिक्स बऱ्याच वेळा तुम्हाला दिसतील, वर्षानुवर्ष वापरताना दिसतात. बघा, ह्या खूप प्रचंड घातकपणा आहे याच्यामध्ये. ब्युटी म्हणजे डायरेक्ट तुम्ही स्किनला अटॅच करतात, त्या गोष्टी स्किनला टच होतात, मग तुमची स्किन खराब होऊ शकते. माझा स्किनचा पूर्ण डिप्लोमा झालेला आहे, त्यामुळे मला माहीत आहे की ह्या वस्तू स्किनला किती अटॅक करतात. त्यामुळे ह्या गोष्टी वापरणं चुकीची गोष्ट आहे. त्यानंतर ब्युटी प्रोडक्ट्स, आता हे मी तुम्हाला त्या डिप्लोमाचं सांगितलं, पण प्रत्यक्ष तुमचा शुक्र ग्रह ह्याच्यामुळे कमजोर होतो. आणि शुक्र ग्रह कमजोर झाला की फायनान्सचा खूप मोठा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे कधीही तुटलेल्या आरशामध्ये आपलं तोंड बघू नका. खूप लोकांच्या घरामध्ये असे तुटलेल्या आरशामध्ये तोंड बघतात. ताबडतोब तो आरसा फेकून द्या, नवीन आरसा आणा आणि त्याच्यात तुमचं तोंड बघा. परफ्युम्स, ज्यांच्या डेट गेलेल्या आहेत त्या वस्तू डायरेक्ट फेकून द्या. त्याचप्रमाणे मन करत नाही काही काही वेळेला की नको बाबा, वापरलंच नाही, राहू दे म्हणून स्टोअर करतो. त्याच्या एक्सपायरी झालेल्या असतात त्या वस्तू, ताबडतोब फेका. हे तुमचा शुक्र ग्रह अशुभ असल्याची संकेत आहेत. जर का तुम्ही हे फेकलं तर तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होईल. दुसरी गोष्ट, शुक्र ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी तुम्हाला लक्ष्मीची उपासना करणं गरजेचं ठरेल. देवी लक्ष्मी, महालक्ष्मी म्हणजे तिची उपासना करावी. मंत्र करू शकता, श्रीसूक्त म्हणू शकता, देवीला पांढरी फुलं वाहू शकता, स्वतः शुक्रवारी पांढरा रंगाचा ड्रेस घालू शकता. अशा प्रकारे देवीला दूध, नाही तुम्हाला खीर जमली तर कमसे कम दूध साखरेचा तरी नैवेद्य त्या दिवशी तिला दाखवायचा आहे. शुक्रवारी मनापासून तिची उपासना करायची आहे. तुमचा शुक्र ग्रह हा नक्कीच तुम्हाला बलवान होताना दिसेल. तिला टापटिपपणा फार आवडतो. कपडे तुम्ही साधे घातले तरी चालतील, पण ते स्वच्छ धुतलेले, टापटीप आणि व्यवस्थित सोबर लुकमध्ये तुमचं असणं हे खूप व्यवस्थित करतं. तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो त्याने. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे, भरपूर पैसा तुमच्या घरामध्ये स्टोअर करायचा आहे, तर स्त्रीची इज्जत करायला शिका. कारण की स्त्रीला जो सन्मान देतो त्याच्या घरात पैसा अक्षरशः लक्ष्मी पाणी भरते अशी परिस्थिती असते. मग ती तुमची आई आहे, ती तुमची पत्नी आहे आणि ती तुमची बहीण आहे. ह्या सगळ्यांना तुम्हाला मान सन्मान द्यावा लागेल, तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची बरसात होईल. ठीक आहे. जय भाव.